आता सध्या एक अस्वस्थता माझ्या अल्पसंख्याक समाजामध्ये वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या संदर्भामध्ये केंद्रामध्ये एक बिल येऊ पाहतंय आलं, परंतु आता ते जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे पाठवलेलं आहे। लोकसभेचे काही सदस्य, राज्यसभेचे काही सदस्य ते त्याच्यामध्ये अभ्यास करतील। ते बिल जे वक्फ बोर्डाचं येतंय ते जर कुणावर अन्याय करणार असेल तर त्याबद्दल चर्चा करून मार्ग काढला जाईल। कारण वर एनडीएचं सरकार असलं तरी त्या एनडीए सरकारमध्ये चंद्रबाबू नायडू आहेत, नितीश कुमार आहे, चिराग पासवान आहे, एकनाथराव शिंदे आहेत, आम्ही लोक संख्येने कमी असलो तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण आहे। त्याकरता आपण कधी शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाहीये, त्याच्यामुळे आपण घाबरू नका। मी अतिशय जबाबदारीने सांगतोय, अल्पसंख्याक समाजाला आता मी मौलाना आझाद महामंडळाकरता 1000 कोटीचं भागभांडवल केलं। त्याच्यामध्ये बँक गॅरंटी 60 कोटी होती, ती मौलाना आझाद महामंडळाला 500 कोटी रुपये बँक गॅरंटी, शासन हमी, बँक गॅरंटी चुकून म्हणलो, शासन हमी आम्ही दिली। वेगवेगळ्या पद्धतीनं शादीखाना, दफनभूमी, कंपाऊंड, उर्दू शाळा, शिक्षक याच्याकरता आम्ही मदत केली। आम्हालाही माहिती आहे की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्यावेळेस त्यांच्या असणाऱ्या स्वराज्यामध्ये सगळ्या जाती धर्माला न्याय मिळत होता, तिथं भेदभाव नव्हता। हा अमक्या जातीचा, तो तमक्या जातीचा नव्हता। माय माऊलींनो, माझ्या बांधवांनो, आम्ही काम करत असताना जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करत नाही। आम्ही माणुसकीचा विचार करतो, समाजाचा विचार करतो, शेवटच्या माणसाचा किंवा माझी शेवटच्या भगिनीचा आम्ही विचार करतो। आणि म्हणून जनसन्मान यात्रेचं प्रचंड उत्साहाने स्वागत होत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।